समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती यांचे संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हीलचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। अवकाश संशोधनात भारत देशाची कामगिरी सर्वोत्तम अशी आहे। अवकाश संशोधनाच्या माध्यमातून देशसेवेची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले। अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती यांचे संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हील या कार्यक्रमात बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ लीना चितळे होत्या। पुढे बोलताना मोहन गायकवाड म्हणाले की सांगली जिल्ह्यातील विविध शाळांतील लाखांवर विद्यार्थ्यांनी अंतरिक्ष महायात्रेचा लाभ घेतला आहे। विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनाशी मैत्री निर्माण करण्याचे काम होत आहे। भविष्यात नवनवीन संशोधन निर्माण होणे गरजेचे आहे। यावेळी बोलताना सौ लीना चितळे म्हणाले की तुम्हाला पडलेल्या विविध प्रश्नांवर संशोधन करा, पुस्तकांची मैत्री करा, शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन घेत तुम्ही नवनिर्मिती करा। विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह कौस्तुभ साखरे, एसजी कुलकर्णी संपर्क प्रमुख मंदार वर्तक, ईशा कुलकर्णी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तत्पूर्वी अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हीलचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी फीत कापून केले। तर अंतरिक्ष रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच सौ सीमा शेटे यांनी केले। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले। यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे, भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सीमा शेटे, संस्था सचिव मानसिंग हाके, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, प्राध्यापक जीएस साळुंखे, प्राध्यापक डीएच जगदाळे, प्राध्यापक जीबी पाटील, प्राध्यापक एमआर पाटील, सुकुमार किनीकर, सागर कदम, धनंजय भोळे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केले। सूत्रसंचालन टीएस पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मानले। भिलवडी शिक्षण संस्था, आपले भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि विज्ञान भारती या संस्थांच्या वतीनं संयुक्त विद्यमानं या ठिकाणी स्कूल ऑन स्पेस ऑन व्हील्स या बसचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि तो कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरला असं मी म्हणेन। कारण या बसच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जी भरीव अशी कामगिरी झालेली आहे, जो इतिहास आहे तो इतिहास मुलांच्या पुढं उलगडला जाणार आहे आणि यातून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये मग उपग्रह असतील, चांद्रयान मोहीम असेल, मंगळयान मोहीम असेल, या सर्वांमध्ये टप्प्याटप्प्यानं जी प्रगती झालेली आहे आणि या सगळ्याचा इतिहास, त्या सगळ्याची वर्किंग मॉडेल्स आणि त्याची माहिती दोन्ही पद्धतीनं मुलांपुढे मांडली जाणार आहे। आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 13 ठिकाणी ही व्हॅन गेलेली आहे आणि जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांनी विक्रमी अशा संख्येनं त्या व्हॅनमधल्या उपकरणांचा, त्या प्रोजेक्टचा लाभ घेतला, त्याला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि त्यामुळं आज याचा समारोप या भिलवडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये होतोय ही निश्चितपणे सांगली जिल्ह्यासाठी आणि भिलवडीकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे असं मी म्हणतो। आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपलं अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जगाच्या दरबारामध्ये जर पाहिलं तर आता जवळपास 3रं स्थान निर्माण झालं असं म्हणू शकतो आणि त्या माध्यमातून काही किलो उपग्रहाचं लॉन्चिंग करत असताना त्याच्यामध्ये 4-4.5 किलो क्षमतेचे उपग्रहाचं, एवढ्या वजनाचं उपग्रह सोबत ते साहित्य घेऊन वर लॉन्चिंग करण्याची क्षमता आज भारत देशानं निर्माण केलेली आहे आणि त्याचबरोबर चांद्रयान मोहीम असेल, मंगळयान मोहीम असेल, याच्याबरोबर इतर देशांचे सुद्धा काही उपग्रह लॉन्चिंग आहे एकाच वेळेला 5-5, 6-6 हे करण्यापर्यंत भारत देशानं अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी कामगिरी केली। जसं GPS आहे तशा पद्धतीनं भारताचं सुद्धा नॅव्हिगेशन सिस्टीम जे आहे, स्वतःची नॅव्हिगेशन सिस्टीम ही भारतानं तयार केलेली आहे। आणि एवढंच नाही, नुकते जे चांद्रयान मोहीम झालेली आहे, या चांद्रयान मोहिमेमध्ये तर दक्षिण ध्रुवावरती
लॉन्चिंग यशस्वीपणे करणारा जगाच्या दरबारातला भारत हा पहिला देश ठरलेला आहे. या अशा अनेक गौरवास्पद कामगिरीचं इस्रो आणि त्याच्यामध्ये काम करण्याची सगळी टीम आहे की त्यांचे साक्षीदार आहेत. आणि याच्यामध्ये भारत देशाचे पंतप्रधान असतील आणि सगळी संरक्षण मंत्री असतील, ही सगळीच टीम त्यांना पूर्णपणे सहकार्य करते आणि ही सगळी मंडळी त्यामध्ये झोकून देऊन काम करतात. आणि म्हणूनच या सगळ्याचा एक आदर्श मुलांपुढे निर्माण व्हावा आणि यातून मुलांना हे तंत्रज्ञान कळावं. आणि या तंत्रज्ञानाचा वापर केवळ अवकाश संशोधनात आहे असं नाही, याच्यामध्ये शेती असेल, विज्ञान असेल, कृषी असेल, त्याचबरोबर जल असेल, अशा विविध ठिकाणी याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो याचेसुद्धा बारकावे यातून मुलांपुढे येणार आहेत. आणि एवढीच माफक अपेक्षा आहे की यातून प्रेरणा घेऊन जसे विक्रम साराभाई असतील, त्याचबरोबर CV रमन असतील, यांच्यासारखे शास्त्रज्ञ यातून संशोधक जर निर्माण झाले आणि ते एक संचित म्हणू आपण, हे आपल्या भारत देशासाठी असेल आणि त्याचा फायदा हा भारतालाच नाही तर जगाच्या अवकाश संशोधन क्षेत्रासाठी होईल. आणि तसा फायदा, तशी संधी विद्यार्थ्यांनी घ्यावी असं मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. परत एकदा हा एक सुंदर उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलात, याबद्दल भिलवडी शिक्षण संस्था, इस्रो आणि विकास भारती यांना मी मनापासून धन्यवाद देतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.